आई चालली आहे वॉकला, मॉर्निंग वॉक. सकाळचे वाजले आहेत 6:30. चलो बाय, हॅव अ नाइस डे. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navenger World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि येस नेहमी आमची नॉर्मल रुटीन चालू झाली आहे. आई गेली आहे वॉकला, मी चाललो आहे आता 24 आवर्स ड्युटीला. नाहीसं आता थोड्याच वेळात उठून जाणार आहे स्कूलला. रचनाची नॉर्मल रुटीन पण स्टार्ट झाली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली का नाही? झोपच नाही लागली मध्ये मध्ये गाग येते. नाहीसा एवढी झोपेत बोलते मला तर ऐकू पण नाही. आणि मला नुसती उठवते, नुसती उठवते आई आई. आणि मग सकाळी आपल्या उठायचा टाइम होतो तेव्हा ती मस्त गाड झोपते. आज नाश्ता वेगळा असणार आहे कारण चपातीचं पीठ नाही. चपातीचं पीठ संपलंय अजून. युजली बिग बास्केट 5:30-6ला डिलिव्हर करून बघतो, पण आज अजून डिलिव्हर नाही झाले. 6:30. सो आज टिफिनला आहे आय गेस कोलंबी प्रॉन्स करी आणि हे अंड्याचं एग मसाला. सो ब्रेकफास्ट असणार आहे सगळ्यांचा फेवरेट युनिव्हर्सल कांदे पोहे. सो सावकाश काळजी घे. आई आलेत वॉकवरनं. आलं पीठ पण त्याच्या आधीच पोहे बनवले मी. चपाती दिली. सो सनी गेला आणि माझं सुद्धा सगळं काही काम झालेलं आहे. किचनमधले भांडी वगैरे सुद्धा सगळे घासून घेतले, जसं चुकलं तसं लावून सुद्धा घेतले. आणि आता माझा टाईम आहे श्रुतिकाबरोबर वर्कआउटचं. वर्कआउट करते, त्याच्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. ॲक्च्युली आजच्या व्हिडिओवर कॉपीराईट इश्यू आलेला आहे. सो लेट्स सी. डन विथ वर्कआउट. खूप दमवलं मला श्रुतिकाने. ॲक्च्युली खूप मोठं गॅप झालं ना, त्याच्या मी माझं करत होती, पण मी जसं नेहमीच म्हणते की आपण स्वतः जर करायला गेलो ना तर खूप एक्सक्युजेस देतो. म्हणजे ती जे 20 काउंट्सवर माझ्याकडनं करून घेत असेल ना, ते मी 10 काउंट्सवरच स्टॉप करते. नाही ते दुखतं आहे, तिथे दुखतं आहे. स्वतःला मी पुश करतच नाही, त्या सेक्टरमध्ये मी पुश करतच नाही. मी लाईक करायला पाहिजे. एनिवेज दम लागले. आता वाजले आहेत 8. आता मला व्हिडिओ एडिट करायचं आहे, म्हणतं मी रेडी होते आणि मग नायसाला उठवेल. ॲक्च्युली मी कालच्या ब्लॉगमध्ये पण आय गेस सांगितलं आहे, आज अभिच्या आजीचं 13वा आहे म्हणून तिथे जायचं आहे. सो आई अराउंड 9:45 10 वाजता येणार आहे. नायसा 9:30ला जाते आणि मी किती वाजता येईल इवन आय डोंट नो. पण मी बाजूला स्वप्नाली वहिनींना सांगितलं की आज तुम्ही नायसाला घ्या म्हणून तिचं जेवण वगैरे सगळं रेडी ठेवलं आहे मी. लेट्स सी पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. सो पीपल स्टे ट्यून्ड. सो खूप लोकांच्या डोक्यात आलं असेल की आई कुठे. सो आईसुद्धा ॲक्च्युली काही कामामुळे बाहेर चालल्या आहेत, नाही तर त्याच पहिले नायसाला पिकअप करणार होत्या. पण त्या बोलल्या की मला खूप अर्जंट आहे. म्हणजे ठीक आहे, वहिनी आहेत आणि आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. जेव्हा जेव्हा वहिनींना मी सांगितलं आहे ना की तुम्ही नायसाला पिक करा, त्याचं बिफोर टाईम मी पोचते आणि त्या नेहमी डिसअपॉइंट होतात. मला म्हणतात मी एवढं आवरते आणि तुम्हाला जाऊनच देत नाही. सो मी आज त्यांना बोलली की नाही आज तुम्हीच जा. त्यांना जास्त एक्साइटमेंट आहे नायसाला घ्यायला जाण्याची. सो आणि नायसासुद्धा खूप खुश होईल वहिनींना बघून. चलो. सो नायसा आता जस्ट गेली आणि सकाळीच मेसेज आला आहे की नायसा हॅज बीन सिलेक्टेड फॉर सम स्पोर्ट्स जे आहे 19thला. त्यांची सेमीफायनल झाली. सो नायसा फायनलमध्ये गेली आहे.
सो 19ला तिचं स्पोर्ट्स डे आहे. आता खुश होऊन गेलेली आहे स्कूलमध्ये, तशी ती नेहमीच खुश होऊन जाते. सो आता मी फटाफट साडी नेसते आणि मग सो फायनली मी रेडी झालेली आहे. आईसुद्धा आता तिकडनं निघते आणि नायसाचे कपडे मगाशी मी वहिनींकडे घेऊन जायला विसरली. जेवण वगैरे सगळं तिथे ठेवलेलं आहे तिचं. सो मी ट्रायच करेल की लवकर येईल सी. आणि ह्याच्या पुढे ऑफकोर्स मी तिकडे काही शूट वगैरे नाही करणार आहे. सो तुम्हाला आल्यानंतर मी भेटते. स्टे ट्यून. सो नायसा येण्याच्या आधी मी घरी पोचलेली आहे. वहिनी बिचाऱ्या परत एकदा त्यांचं प्लॅन कॅन्सल झालं. दरवेळेस आहे त्यांचं. पण आता नायसा मला बघून खुश होईल कदाचित, कारण ती सकाळपासून वहिनींनाच एक्सपेक्ट करते. आईला बघून तर प्रत्येक बाळ खुश होतो, पण शी वॉज एक्सपेक्टिंग वहिनी. ती मला जाताना पण बोलली काकी मला घ्यायला येणार आहे ना. मी बोलले हां. पण मी बिफोर टाईम आलेली आहे, अजून तिची बस निघाली नाही आहे. तोपर्यंत मी फटाफट फ्रेशन अप होते. नाहीसा बसमधनं जसं उतरली रडायला लागली, काकी का नाही आली. बाबू काकी ना घरीच आहे, मी लवकर आली ना फटाफट, मग काकीला कशाला आपल्याला दमवायचं ना बाबा. ओ हां, आपण वरती जाऊन काकीला भेटूया. उलटच झाले नाहीच. तिला ॲक्च्युली काल रात्रीपासून मी फुल प्रिपेअर केलेलं, वहिनी येणार, काकी येणार, काकी येणार. आणि आता अचानक मला बसमधनं जशी उतरली रडायलाच लागली. मी हे अगं बाई नाहीसा तू जड आहे, तुला माहिती आहे. तुम्ही घ्यायला नाही गेले, मला वाटलेलंच सीन होणार. तिला काल रात्रीपासून प्रिपेअर केली आहे मी. ती बसमधनं उतरली आणि किती गोंगाट. ओ माय गॉड. म्हणजे आई कॅन्सर, काकी इन झाली आहे. आता आपण तिकडे सूपबाती खाऊया. हा हा सूपबाती. चलो आईला बाय. नाहीसं सगळं फिनिश करून आली, फक्त थोडीशी बटाट्याची भाजी राहिलेली आहे. नाहीसा आल्या आल्या ते लावले, ते पण कानावर नाही गालावर. नाहीसा आता जेवायचं ना, काढून ठेव बाळा. तू जरा वरती बस. तू काय करणार बाबू ते? तू कशी करणार? What is this? B for boat. Good girl. O for orange. O for orange. And what is this? Apple. Apple. What is the sound of A? आरोग्य धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपक कांडी कुंडली मोठिया दिवाला नमस्कार घराचे बाळाजो पाच लक्ष्मी आणि घरात यो. पुढे कोण? घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लागो. उदंड आयुष्य. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुदेवा. एवढं फास्ट नाही बोलायचं, आपल्याला कुठे धावत जायचंय का? हळू हळू बोलायचं. बाप्पाला कसं पोचणार मग तुझे प्रेयर्स नाहीसा? होय. सो 2 दिवस आधी एक गिव्ह अवे ठेवला होता, ज्यात मी मेन्शन केलेलं की आपले जे पण यूट्यूब फॅमिली मेंबर्सचे बच्चूज आहेत, लाईक बच्चे पार्टी आहे, त्यांच्यासाठी हा गिव्ह अवे आहे. लाईक फॉर द फर्स्ट टाइम किड्ससाठी गिव्ह अवे ठेवण्यात आला आहे, कारण क्रिसमस येत आहे आणि क्रिसमस बोललं की सिक्रेट सॅन्टा आपण म्हणतो. नाहीसा तर एक्सायटेड आहे ती, तर तिने मला अख्खी स्टोरी सांगितली की मी सॉक्स ठेवणार आहे, मग त्यात मला गिफ्ट द्यायला येणार आहे सॅन्टा क्लॉज. सो
सो त्याच्यावरनं मला आयडिया आली की लेट्स कीप अ गिव्ह अवे, कारण कधीच मी किड्ससाठी गिव्ह अवे नव्हतं ठेवलं आणि त्यानिमित्ताने नायसाच्या तर्फे मुलांना गिफ्ट्स आपण पोचवू म्हणून मी सांगितलेलं की तुम्ही तुमच्या मुलांची नावं तिथे मेन्शन करा विथ फुल नेम. आणि आम्ही आता इथे चिट्स रेडी केलेले आहेत. ओ माय गॉड, किती मुलांची नावं आली. थँक्यू सो मच की तुम्ही एवढं छान रिस्पॉन्स दिला. सो आता मी ह्या सगळ्या चिट्समधनं जे पण लकी 5 असतील त्यांना नायसातर्फे गिफ्ट पाठवणार आहोत. सो सगळ्या हो. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या मुलांना मी म्हणतेय की हे बघा, लाईफमध्ये ना असे खूप साऱ्या गोष्टी येतात, खूप सारे कॉम्पिटिशन्स येतात, खूप सारे अपॉर्च्युनिटीज येतात आणि जेव्हा जेव्हा जी पण अपॉर्च्युनिटी येते ना ती ग्रॅब करायची, त्यात पार्टिसिपेट करायचं, त्यात एन्जॉय करायचं. फर्स्ट येणं, सेकंड येणं, लास्ट येणं हे सेकंडरी गोष्ट आहे, बट त्यात तुम्ही पार्टिसिपेट करणं खूप मोठी गोष्ट आहे. सो जर इन केस इथे तुमचं नाव नाही आलं देन प्लीज डोंट गेट डिसअपॉइंट. ह्या वेळेस नाही तर नेक्स्ट टाइम. बट आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी ते नेहमी असणार आहे. आमचे जे ब्लेसिंग्स आहे आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिली बरोबर नेहमी असणार आहे, त्यांच्या मुलांबरोबर नेहमी असणार आहे. सो प्लीज तुम्ही डिसअपॉइंट होऊ नका. ह्याच्यानंतर मी नक्कीच अजून एक गिव्ह अवे घेऊन येईल. सो आम्ही आता इथे काय म्हणतात चिट्स रेडी केलेले आहेत. एवढी सारी नावं त्या सगळ्यांची आणि तेव्हा कळलं की किती वेगवेगळी नावं सुद्धा आहेत, किती छान छान नावं आहेत. आणि म्हणजे मस्त वाटलं मला सगळ्या मुलांची नावं वाचून. सगळ्या पॅरेंट्सने एवढे एफर्ट्स घेऊन कमेंट केलं. सो थँक्यू सो मच. सो चला बघूया नायसा कोणते 5 चिट्स उचलते. सो नायसाने सुद्धा खूप मेहनत केली हा का चिट्स बनवायला, हो की नाही नायसा? सो चला सर्वात फर्स्ट उचल चीट. हो ना, मग माझ्याकडे बुकच नव्हतं म्हणून तुझ्या बुक मधनं घेतलं मी. मला म्हणते माझी बुक छोटी छोटी करत चालले, तू एवढे पेपर फाडले. ठीक आहे, ओके चलो लेट्स स्टार्ट. चलो उचल एक कोणती तरी चीट उचल. असं 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 कर, उचल. हा बस एक उचल, एक दाखव. ओपन कर अँड शो मी द नेम. दाखव काय नाव. हो, द फर्स्ट नेम इज अर्णव रोकडे. आय एम सॉरी जर मी चुकीचा प्रोनाउन्स केलं असेल तर. सो ही इज द फर्स्ट विनर. कॉंग्रॅच्युलेशन. सेकंड नाईस बघा. रियान केकाने. वाव, तुम्ही बोलली ना छान छान नाव आहेत रियान. ओके, देन द थर्ड अवनीत मसाले. Congratulations. Okay. Fourth शावी खैर. आय होप मी हा जो नाव आहे तो बरोबर लिहिलं असेल. आय गेस शावी खैर. येस. अँड द लास्ट वन Jiza Kolte. Wow, so congratulations to all these 5 people. आपण नेक्स्ट टाइम बाकी त्या सगळ्यांना पाठवूया. ओके. नायसाला मजा येते का नायसाला. ओके चला चला. नायसाने ना एक घेतलेली आहे चीट हातात. आपण 5चं 6 करूया. लेट्स सी कोण आहे. उचल ना कोण आहेस बघ. सो ते आहे विधी राऊत.
सो द 6th वन इज विधी राऊत. हे आहेत आपले 6 विनर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल दिस छोटू पार्टी बच्चा पार्टीज. प्लीज ह्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी मला प्लीज इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करा. नाही चला वाईट वाटतंय, नाही चला मजा येते. ओके आपण नेक्स्ट टाइम परत ठेवूया गिव्ह अवे सगळ्या तुझ्या फ्रेंड्सला. दिस आर ऑल युअर फ्रेंड्स. हे फ्रेंड्स आहेत तुझे बाबू ना? तुझे माझ्या फ्रेंड्सची नावं तर नाही दिसत तिथे, पण हे तुझे सगळे फ्रेंड्स आहेत. हे तुझे युट्यूब फ्रेंड्स आहेत. सो प्लीज मला सगळ्यांनी इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तिथे भेटते आणि फटाफट कॉन्टॅक्ट करा बिकॉज मला बिफोर 25th तुम्हाला तो गिफ्ट आहे तो पाठवायचा आहे. सो येस यू पीपल स्टे ट्यून. चलो लेट्स गो. नायसाने फुल पैसे त्याचे वसूल करायला घेतले. नायसाला काय खायचंय आज? सो बेसिकली आता नायसाला मी फ्राईज दिलेले आणि हे दिलेलं काय म्हणतात, कुठे गेली? हा आणि मिल्कशेक दिलेलं. सो खाता खाता तिने ते तुझ्याकडनं आम्ही ते सांगितलं. हा सो मी आणि वहिनीने ऍक्च्युली आज प्लॅन केलेलं की आईस्क्रीम खायला जाऊया आणि मी खूप काय म्हणतात हिम्मत करून गाडी बाहेर काढणार आहे. सनी नाही आहे जसं की तुम्हाला माहिती आहे. आई आज गाडी घेऊन गेलेल्या म्हणून सनी ओलाने गेलाय, पण घरी आहे गाडी. आणि आई मला आणि आई मला मग असं बोलतात तू गेली नाही म्हणजे चालली आहे मी. अँड वहिनींना रेडी केली आहे. सो काल सनीने म्हणजे खूप प्रॅक्टिस घेतली की मला बेसमेंटमधनं कशी काढायची. मला येते काढता बट स्टील कुठेतरी थोडंसं. आणि त्याला म्हणजे आज तो माझ्या बाजूला नसणार आहे आणि मी रोड्सवर घेऊन चालली आहे. पण लेट निघते 10:30 वाजता कारण मला अजून एकटी मी एवढ्या गर्दीमध्ये नाही जाऊ शकत कारण गाडीसुद्धा आमची मोठी आहे. पण तरीसुद्धा हिम्मत करते ह्या टायमाला आम्ही बाहेर निघतो आईस्क्रीम खायला. सो लेट सी. चांगलीच चालू आहे. मला सनीने सांगितलं की जर तू पॅनिक झालीस ना तर साईडला थांबत जा, जास्त टेन्शन नको घेऊ. तर तुला असं वाटलं की ह्या तू ह्या जागेवरनं नाही निघू शकत आहे तर तू वेट देअर, लेट दॅट अदर कार क्रॉस यू आणि मग त्याच्यानंतर तू पुढे जा. सो ह्या सगळ्या गोष्टी मी एकदम अशा डोक्यात ठेवलेल्या आहेत. आणि तसे रात्रीच्या टायमाला तर कोण नसतं बट स्टील रात्रीच्या टायमाला खूप रॅश ड्रायव्हर्ससुद्धा असतात जे अजिबात विचार नाही करतात आणि सुसाट निघतात. सो खूप साऱ्या सगळ्या गोष्टी असे डोक्यात ठेवून निघते मी. आणि सनीला अजिबात मी सांगितलं नाही आहे. ॲटलिस्ट त्या दिवशी तरी मी बेसमेंटमध्ये केलं पण आज मी बाहेर काढते. सो चला हिम्मत करायची आहे मला ही. सो निघते मी. चलो आम्ही बऱ्यापैकी आलोत का. आम्ही खूप लांब आलोत घरापासून. चांगली चालवली ना मी? हो छान चालवते. फुल हिम्मत करून बाहेर आलोत. म्हणजे सनी तर फुल सरप्राईज होणार आहे. पण ह्या टायमाला ऍक्च्युली रात्री कोणी नसतं बट स्टील आहेत गाड्या. काढली छान स्मूथ काढली ना. मध्ये थोडीशी हे होत आहेत पण ठीक आहे हळूहळू. या पण गाडी शिकलेत का. आणि मी त्यांना बोलली तुम्हाला भीती नाही वाटत ना माझ्यावर बसायला. तुला नाही हिम्मत करायची. आपण कशाला घाबरायचं, लोक घाबरतील ना. लोकांना काय कळते लवणारे का मस्त चालवते. पण चांगली चालवली मी. असं कसं चालवलं आईने तिचा वेगळी स्टोरी. चला अशा रोड्स वर नाही येते जिकडनं सनी नाही घेऊन आले आम्हाला. पुढे हायवे हा का. इकडनं आली मी.
कशी चालवली वहिनीनी? आम्ही पूर्ण हायवे पर्यंत गेलो पण कोण नव्हतं म्हणून, पण मजा आली. मला सुद्धा थोडा कॉन्फिडन्स आलाय. चलो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत विथ सो मच ऑफ कॉन्फिडन्स इन मी. म्हणजे आतापर्यंत सनी साईडला असतानाच मी गाडी चालवली आहे, पण आज सनी नव्हता आणि वहिनींना घेऊन गेली. सो इवन त्यांना असं एकदा पण नाही वाटलं की मी नवीन आहे आणि मी कुठे त्यांना एकदम असं लाईक असतात ना नवीन नवीन लोकांबरोबर बसण्याचं एक तर थोडीशी एक वेगळी भीती असते, पण ते पण मला एवढं बूस्टअप करत होते ना. असे लोक आपल्या आजूबाजूला असतील ना तर मग आपण कोणत्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. पॉझिटिव्ह बोलणारे ते एकदा पण मला बोलले नाही की तू जर ठोकली तर, गाडी जर बंद पडली तर, नेगेटिव्ह असं एकदा पण ते बोलले नाही. ते फक्त पॉझिटिव्ह बोलत होते की कर. तसंच आईसुद्धा करतात, तसंच सगळेच करतात माझ्या घरात. सो हाच एक मेन पॉईंट आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवाय. कारण खूप लोक असे असतात पॉझिटिव्ह बोलतात पण त्याचबरोबर तो एक नेगेटिव्हिटी सुद्धा जात असते. तू करू शकशील का? मी म्हणते नाही नाही तू करू शकतेस. हे दोन्ही सेंटेन्स बोलले ना किंवा माणूस कन्फ्युज्ड होऊन जातो. म्हणून एकच सेंटेन्स बोला ना तो असा इम्पॅक्टफुली बोला ना की तो समोरचा माणूस पण करण्यात त्याला पण तेवढीच मजा येईल. आईचा ऐका. आणि आम्ही आईस्क्रीम खाल्लं. हिचं मिल्कशेक घरी दिलं ते सांडलं ना म्हणून तिने माझ्याकडनं मिल्कशेक घेतलं, बट ते मिल्कशेक तिने खाल्लं नाही म्हणून आम्ही ते परत एकदा घरी आणलेलं आहे पार्सल करून. मला एक बाहेर गेल्यावर एक अशी पण भीती होती की खूप साऱ्या गाड्या आल्या तर मग मी कसं त्याला लाईक मी त्या सिच्युएशनमधनं कशी बाहेर पडेल, किंवा मला तर जर कुठे आम्हाला थांबायचं तर मी पार्किंग कसं करेल, असं सगळं विचार करून पण नाही मी केलं. ते प्रॉपरली मला जमलं. रिव्हर्स वगैरे सगळं इझिली आम्ही मस्त पूर्ण सगळं फिरून आलो सगळे रस्ते. आईच्या इथेच आईची पण माझी इच्छा होती, पण आईच्या इकडचे रोड छोटे आणि मला भीती वाटते. म्हणजे नको जेव्हा सनी असेल ना तेव्हा मी प्रॉपरली ते करेल. बट येस एक वेगळा आज स्वतःलाच एक प्राऊड फील होतंय. आणि जेव्हा ड्राईव्ह करत होती ना तेव्हा एवढं मस्त वाटत होतं. दरवेळेस मी सनीच्या बाजूला असते, तुम्ही पण पाहिले, दरवेळेस मी सनीच्या बाजूला बसलेली असते, पण आज एक वेगळाच मोमेंट होता. माझ्याचसाठी एक वेगळा मोमेंट होता. सो खूप छान वाटलं. मी तुम्हाला नेहमी तेच म्हणते की तुमचं जे पण ड्रीम असेल ते पूर्ण करा. नक्कीच तुम्ही त्यात सक्सेसफुल होणार आहात. टेन्शन घेऊ नका, घाबरू नका की हे कसं होईल ते कसं होईल. स्वतःला बूस्ट करा. आणि मी सगळ्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा परत एकदा सांगते की तुम्ही सुद्धा त्यांना बूस्ट करा. कारण ते स्वतःला बूस्ट करणं आणि तुम्ही त्यांना बूस्ट करणं, तुम्ही त्यांना मोटिवेट करणं खूप डिफरंट आहे. जर घरातले लोक एक पॉझिटिव्ह वेने प्रॉपरली मोटिवेट करत असतील ना तर नक्कीच तो माणूस पुढे जाणारच आणि त्याचे जे पण ड्रीम्स आहेत तो फुलफिल करणारच. सो आज मला तरी खूप स्वतःवर लाईक प्राऊड फील होतंय की फायनली ज्या गोष्टीसाठी मी घाबरत होती की असं तसं अजूनही थोडंसं आहे, असं नाही की मी फुल ट्रेंड झालेली आहे. बट येस कंटिन्युअस ड्रायव्हिंग करून मी सुद्धा ते जे पण हर्डल्स आहेत ते पूर्ण पार करणार आहे. अँड थँक्यू सो मच सगळ्यांना. कारण तुम्ही सगळे सुद्धा खूप खुश झाले जेव्हा तुम्ही मला ड्रायव्हिंग सीटवर पाहिलं. आणि मस्त ड्राईव्ह केला. ड्रायव्हिंग लव यू. सो चला आता वाजले आहेत 12. आम्ही निघालेलो 11:15 वाजता. आम्ही मस्त फिरून आलेलो आहोत. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.